तर तुम्हाला माहितीच आहे की आम्ही पन्हाळगड ते पावनखिंड या मोहिमेसाठी आलेलो आणि या मोहिमेतला आमचा पहिला दिवस पूर्ण झालेला। ज्या ठिकाणी आम्ही पहिल्या दिवसाचा मुक्काम केलेला म्हणजेच करपेवाडीच्या एका घरामध्ये। आज दुसरा दिवस असल्यामुळे आम्ही सगळी लवकर उठलेलो, कारण आजचं अंतर पण भरपूर लांब होतं। मग लवकर उठून बिना आंघोळीचं फ्रेश वगैरे झालो आणि आमच्या पुढच्या प्रवासाला लागलो। बिना आंघोळीचं यासाठी म्हणालो कारण पुढे आम्ही ओढ्यामध्ये आंघोळ करणार होतो। खरं तर दुसऱ्या दिवसाचा हा प्रवास आमच्यासाठी खरोखर महत्वाचा होता, कारण मागच्या वर्षी आम्ही ज्या वेळेला या मोहिमेला आलेलो त्यावेळी पहिल्याच दिवसाचा प्रवास करून आम्ही परत गेलेलो, कारण मागच्या वर्षी पावसाचं प्रमाण एवढं वाढलेलं त्याच्यामुळे सगळ्या ओढ्यांचं पाणी आमच्या कमरेच्या वरनं जात होतं। त्यामुळे ती मोहीम आम्हाला निम्म्यातनच रद्द करावी लागलेली। खरं या वर्षी आम्ही ठरवूनच आलेलो काय पण होऊ दे ही मोहीम पूर्ण करायची। मग पुढे गेल्यानंतर ओढ्याला आंघोळ करून घेतली आणि पुढचा प्रवास चालू केला। वातावरण पण पावसाचं झालेलं। तेवढ्यात आम्ही पोहोचलो पावनखिंडीच्या थोडंसं मागं असलेल्या पांढरपाणी या गावात। मेन रोडवरनं थोडंसं खाली गेल्यानंतर आपल्याला बघायला मिळते छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधून दिलेली विहीर। या विहिरीचं पाणी गावकरी अजून पण वापरतात। विहिरीचं दर्शन घेऊन मेन रोड वरती आलो, तेवढ्यात आपला डिगुदा पण गाडी घेऊन आलेला। मग लगेच आम्ही पावनखिंड मध्ये पोहोचलो। तिथं गेल्यानंतर सगळ्यात आधी गेलो मावळ्यांच्या समाधीचं दर्शन घ्यायला। इथं दर्शन घेतल्यानंतर शरीरामध्ये एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते। दर्शन घेतल्यानंतर आमच्या मावळ्यांनी देहमंत्र आणि प्रेरणा मंत्र घेतलं आणि अशा तऱ्हेने आमची पन्हाळगड ते पावनखिंडी ही मोहीम फत्ते झाली। साईडला खिंडीमध्ये भरपूर पाणी साठलेलं, त्याच्यामुळे खाली काय लई गेलो नाही। बाकी व्हिडिओ आवडल्यास जाता जाता फॉलो तेवढं करून जावा।